जमलेले जे आप्त हितचिंतक आहेत त्या सर्वांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. साधारणपणे कुठल्याही दोन चांगल्या गोष्टी एकत्र आल्या तर त्याला मणिकांचन योग किंवा दुग्ध शर्करा योग अशी म्हणण्याची पद्धत असते. आज मला म्हणजे आजचा योग हा दुग्ध शर्करा योग किंवा मणिकांचन योग हा तर आहेच, कारण द.वा. पोद्दार आणि कन्हैयालाल मुंशी या दोन्ही व्यक्तिमत्वांचं स्मरण या निमित्ताने इथे होणार आहे. पण मला असं वाटतंय दोन पेक्षा अधिक गोष्टी एकत्र जुळून आलेल्या आहेत. मला त्याच्यासाठी कुठला मराठी शब्द असेल तर माहिती नाही ज्याच्यात 4-5 किंवा त्याहून जास्त चांगल्या गोष्टी एकत्र येतात. पण ही जी आपली वास्तू आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेची, ती शतकोत्तर वाटचाल केलेली संस्था, याच्या अगदी म्हणजे काही पावलांवरती असणारे भारत इतिहास संशोधक मंडळ, हे साहित्य आणि इतिहास असे दोन काय आपण आपल्या समाज जीवनाचे स्तंभ म्हणू शकतो, हे आपले पुण्यामध्ये इतक्या जवळ आहे. आणि त्याचबरोबर हे वर्ष हे आपल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं 100वं वर्ष असणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छान जुळून आलेल्या आहेत की याहून अधिक चांगला योग असेल असं मला वाटत नाही. मी जो आता ज्यांचा पुरस्कार मिळणं हेच फार मोठं नाव आहे, म्हणजे द.वा. पोद्दार महामहोपाध्याय नावामध्येच त्यांचं बरंचसं काही येतं. पण मला हा पुरस्कार मला मिळतो ह्यापेक्षा ह्या निमित्ताने द.वा. पोद्दार आणि कन्हैयालाल मुंशी हे पुन्हा एकदा एका दमात ही नावं घेतली जात आहेत, त्याचा मला फार आनंद होतोय. कारण ह्या दोन व्यक्तिमत्वांचं जे काही कार्य आहे, त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते एकमेकांशी खूप पूरक आहे. सगळ्यात विशेष गोष्ट ही आहे की हे दोघेही साहित्यप्रेमी, साहित्यिक आणि इतिहासकार होते. हे सगळ्यात मोठा त्या दोघांमधला एक समान धागा आहे. तर आता ह्या निमित्ताने कन्हैयालाल मुंशींच्या चरित्राच्या निमित्ताने माझं काही एक वाचन झालंच होतं. द.वा. पोद्दारांचं मी प्रामाणिकपणे सांगतो की मला फार म्हणजे त्यांची महत्ता माहिती होती, परंतु त्यांचं नक्की किती गोष्टींमध्ये योगदान आहे हे मला माहिती नव्हतं. तर त्याचाही थोडाफार अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि मला काही खूप छान साम्यस्थळं आढळली. तर मला असं वाटतं की माझं चरित्र किंवा ह्याबद्दल मी थोडंसं सांगेनच, पण आज जो योग आहे त्याबद्दल मला खूप आवर्जून इथे नमूद करावं असं वाटतंय. सगळ्यात काही थोडेसे मुद्दे पण आहेत माझ्याकडे. इतिहास हा दोघांचा प्रेमाचा समान धागा होता. त्याच्यानंतर द.वा. पोद्दारांनी आपल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एका विशिष्ट कालखंडाचा इतिहास लिहिला होता. त्यानंतर मराठी साहित्य संमेलनाचा त्यांनी इतिहास लिहिला होता. म्हणजे साहित्याचा इतिहास या भागामध्ये हा त्यांचा एक म्हणजे आनंदाचा आणि संशोधनाचा विषय होता. कन्हैयालाल मुंशी गुजराती आणि इंग्रजीमध्ये प्रख्यात साहित्यिक. त्यांनी सुद्धा गुजरातीमध्ये गुजरात अँड इट्स लिटरेचर असा गुजराती साहित्याचा इतिहास लिहिला. त्याचबरोबर हे दोघेही संपादक होते. आपली महाराष्ट्र साहित्य परिषदेची पत्रिका आहे त्याचे द.वा. पोद्दार काही काळ संपादक होते. तसं गुजरात या मासिकाचे अतिशय लोकप्रिय मासिक होतं, त्याचे कन्हैयालाल मुंशी संपादक होते. त्याच्यानंतर द.वा. पोद्दारांनी मराठी गद्याचा इंग्रजी अवतार या नावानी मराठी 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडातला साहित्याचा इतिहास लिहिला. आणि कन्हैयालाल मुंशींनी जसं मी उल्लेख केला, त्यांनी सुद्धा गुजराती साहित्याचा इतिहास म्हणजे स्वतः साहित्यिक असणं एक झालं आणि साहित्याचा इतिहास आणणं एक झालं. ह्या गोष्टी त्यांनी जास्तीत जास्त लोकांच्या पुढे आणल्या. त्याच्यानंतर द.वा. पोद्दारांचं खूप मोठं योगदान हे मराठ्यांचा, महाराष्ट्राचा इतिहास ह्याच्यामध्ये होतं. कन्हैयालाल मुंशींचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन गुर्जर देश या नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यामुळे ह्यांची कारकीर्द ही मला खूप एक विलक्षण साम्य असणारी वाटते. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे द.वा. पोद्दारांनी भारतीय संशोधक मंडळाची त्यांनी राजवाड्यांसोबत स्थापना केली आणि नंतरच्या काळामध्ये 35च्या सुमाराला
भारतभरातले इतिहासकारांनी एकत्र यावे या दृष्टीने एक परिषद, इंडियन हिस्ट्री काँग्रेस, त्याला पुढे नाव मिळालं. त्याचे ते उद्गाते म्हणू शकतो आपण. आणि ह्याच्या अधिवेशनांमध्ये दरवर्षीच्या किंवा दर 2 वर्षांनी होणाऱ्या याच्यामध्ये त्यांचा सहभाग असायचा. कन्हैयालाल मुंशी हे 1956 साली झालेली जी इंडियन हिस्ट्री काँग्रेस आग्र्याला होती त्याचे उद्घाटक होते आणि दवा पोद्दार त्याचे उपाध्यक्ष होते. त्याच्यामुळे देअर पाथ्स ऑल्सो क्रॉस समटाइम्स. तर मला हे खूप हा योग म्हणून फार छान वाटतोय. आणि त्यांचा जो इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन होता, इतिहासाची मूळ साधनांकडे जाणं, हे त्यांचं जे वेड होतं, म्हणजे त्यांना नुसतं अभ्यासक नाही, ते वेडच होते. आणि हे सगळं करत असताना अजून एक म्हणजे समाज जीवनापासून ते कुठे भटकून राहिलेले नाहीत. प्रचंड प्रमाणात त्यांचे दौरे, भाषणं, त्यांनी विविध गोष्टींचं केलेलं संपादन, त्यांनी नवनवीन माणसं घडवणे, जसं भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये इतिहासकार घडवले गेले, तसं कन्हैयालाल मुंशींनी त्यांचं गुजरात हे जे त्यांचं मासिक होतं त्याच्यातून नवनवीन साहित्य घडवले. त्याच्यामुळे हा एक विलक्षण मला आजचा या दृष्टीने योगायोग वाटतोय. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्र येत असतात त्यावेळेस त्याचं एक महत्व माझ्यामध्ये खूप वाढत असतं. आणि ह्याच्यासाठी आपल्याला काही म्हणजे काही खोटे ओढून ताणून संबंध आणावे लागत नाहीत. हे आपल्याला इतके सुंदर संबंध सगळे समोर दिसत आहेत. आता दवा पोद्दारांकडून थोडंसं मुंशींकडे येतो. हे पुस्तक लिहिण्यामागची मुख्य प्रेरणा ही एखाद्या अपरिचित पण खूप मोठं काम केलेल्या आणि विशेषतः सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलेल्या व्यक्तीबद्दल काही एक लिखाणं व्हावं अशा दृष्टीने भारतीय विचार साधनाची मला अभ्यासवृत्ती मिळाली होती. आणि प्रामाणिकपणे सांगतो, कन्हैयालाल मुंशी हे स्वातंत्र्य लढ्यातले एक म्हणजे ते स्वातंत्र्य सैनिक होते. यापुढे मला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नव्हती. सुदैवाने त्यांची इंटरनेटवरती भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्यांची माहिती उपलब्ध आहे, त्यांचं साहित्य पण उपलब्ध आहे. तर तो माझ्यासाठी तो एक प्रकारे म्हणजे पुस्तक चरित्र लेखनाकडे जाणाऱ्या माझ्यासाठी त्या उत्तम पायऱ्या होत्या. ते म्हणजे मी इंटरनेटवरून जेवढी माहिती मिळू शकेल तेवढा मिळवायचा प्रयत्न केला. आणि सुदैवाने इतिहासासाठी या इतिहास अभ्यासकांसाठी ज्या गोष्टींसाठी यांनी एवढी धडपड केली मुंशी आणि पोद्दारांनी, त्या गोष्टी आता आपल्याला archive.org या वेबसाईटच्या नावाने मुक्त उपलब्ध आहेत. तर तो एक कदाचित त्यांनी हा काळ बघितला असता तर त्यांना असं वाटलं असतं की आपण ज्याच्यासाठी एवढी धावपळ करत होतो, एवढा घाम गाळला, ते आता एका क्लिकवर उपलब्ध होते. पण ते नक्की आनंदित झाले असते, कारण ह्याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना होतोय. कारण मी काही इतिहासाचं प्रशिक्षण घेतलेला माणूस नाहीये, पण मला सुरुवातीचा ऍक्सेस इतका चांगला मिळत गेला की मला त्याच्यात अजून गोडी निर्माण झाली. मग त्याच्यातून मला कन्हैयालाल मुंशींचे खूप पैलू दिसायला लागले. तर त्याच्यामध्ये पुन्हा आजच्या निमित्ताने दवा पोद्दारांच्या निमित्ताने हा पुरस्कार जरी पुस्तकाला मिळाला असला तरी तो एका इतिहासकाराच्या चरित्राला मिळालेला आहे. त्यामुळे आज थोडंसं कन्हैयालाल मुंशींच्या इतिहास प्रेमाबद्दल किंवा इतिहासकारच म्हणावं त्यांना, इतकी मोठी योग्यता कशी होती याबद्दल थोडंसं मत म्हणजे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं कॉलेजमध्ये असताना त्यांना शिक्षक होते अरविंद घोष. म्हणजे अरविंद घोष हे जहाल क्रांतिकारक असण्याची थोडीशी आधीची वर्ष. आणि हळूहळू त्यांनी बंगालमध्ये जे वातावरण निर्मिती केली, तो एक राष्ट्रवादाचा प्रभाव प्रचंड कन्हैयालाल मुंशी यांच्यावरती पडला. आणि एक प्रकारे आपण म्हणू शकतो राष्ट्रवादाचं बाळकडू त्यांना मिळालं. त्यांनी कॉलेजच्या मॅगझिन्समध्ये इतिहासावरती लेखन करायला सुरुवात केली. त्यांनी गुजरातमध्ये इस्लामिक आक्रमणामध्ये जी मंदिरं उद्ध्वस्त झालेली त्याच्यावर त्यांनी कॉलेजमध्ये असताना लेख लिहायला सुरुवात केली. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ते जेव्हा प्रत्यक्ष सोमनाथच्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांनी जे आतापर्यंत अकॅडमिक्स सारखं वाचलं होतं ते त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळालं की ते विदीर्ण अवस्थेमध्ये ते सगळं मंदिर आहे. तर ती त्यांच्या मनामध्ये खूप मोठी जखम होती आणि नित्य निर्माण होतं. तसं कन्हैयालाल मुंशींच्या बाबतीत सोमनाथच्या संदर्भात घडलं. पण त्यात सुद्धा त्यांच्यातला साहित्यिक आणि इतिहासकार हे दोघं वेगवेगळ्या प्रकारे एकाच विषयावरती दोन वेगळ्या वेळेला व्यक्त झाले. एकतर त्यांनी हे जे इतिहासावरती लिखाण करत होते आणि सोमनाथ बद्दल लिहिलं होतं
त्यानंतर 40च्या दशकामध्ये त्यांनी प्रत्यक्ष सोमनाथ मंदिराच्या विध्वंसावरती कादंबरी लिहिली, जय सोमनाथ. तोपर्यंत त्यांचा इतिहासाचा अभ्यास भरपूर झालेला होता, पण त्यांची अभिव्यक्ती ही ललित अंगाने, त्यांचा कल हा ललित अंगाने सुद्धा आपण जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचू शकतो याच्याकडे होता. त्याच्यातून त्यांनी ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. गुजरातमध्ये त्याला पाटण ट्रायोलॉजी या नावाने प्रसिद्ध आहे. 3 कादंबऱ्या त्यांनी गुजरातच्या गौरवशाली इतिहासावरती लिहिल्या आणि तो त्यांनी वैभवाचा सगळा इतिहास आपला सांगितला संस्कृतीचा. आणि सोमनाथच्या निमित्ताने त्या इतिहासावरती कसे काय म्हणते घणाचे घाव पडले ते त्यांनी सांगितलं. आणि कदाचित काय नियती म्हणावं, त्यांची स्ट्रॉंग इच्छाशक्ती म्हणावं, या सगळ्यातून त्यांनी पुढे जाऊन 48 साली जेव्हा भारत सरकारच्या सहाय्याने सोमनाथच्या मंदिराची निर्मिती करायचं ठरलं, त्या सरदार पटेलांनी त्यांच्याकडे विश्वासाने काही जबाबदाऱ्या सोपवल्या. त्यानंतर मंदिर निर्मिती 1951 साली झाली. आता यावर्षी त्याला 75 वर्ष झाली. तर त्या सोमनाथ मंदिर पुन्हा निर्माण व्हायच्या आधी त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये त्यांनी सोमनाथ मंदिराचा, सोमनाथ द श्राईन इटर्नल, म्हणजे हार्डकोर इतिहास संशोधकाला शोभेल असा इतिहास लिहिला, ज्यामध्ये त्यांनी वैदिक काळापासून तिथले शंकराचे, महादेवाचे संदर्भ तिथपासून ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मंदिराचं जुन्या अवशेषांवरच मंदिर उभं करता येईल का असे जेव्हा प्रयत्न झाले, तेव्हा तिथे आर्किओलॉजिकल सर्वे, तिथे सगळं सर्वेक्षण केलं होतं आणि प्रॉपर तिथे सगळं एक्सकव्हेशन केलं. त्याचे स्केचेस असलेले रिपोर्ट सुद्धा त्या पुस्तकामध्ये होते. तर एवढा त्यांचा व्यापक, त्यांच्या कामाचा परीघ इतका प्रचंड होता की एकाच वेळेस ते कादंबरीतूनही व्यक्त होतं आणि इतिहासकार म्हणून व्यक्त होत होते. आणि हे त्यांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन झालं. त्यांनी संस्थात्मक दृष्टीने इतिहास संशोधनासाठी काय केलं हे म्हणजे आज विश्वास बसणार नाही एवढं प्रचंड काम आहे. ते म्हणजे हिस्ट्री अँड कल्चर ऑफ इंडियन पीपल या नावाचा एक महाप्रकल्प कन्हैयालाल मुंशी यांच्या भारतीय विद्याभवन यांच्यातर्फे हा प्रकल्प पार पाडला गेला. प्रकल्पाची सुरुवात ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून झालेली, 1944 सालाच्या आसपासची सुरुवात आहे. त्यांचं स्वतःचं असं मत होतं की आपला इतिहास हा वसाहतवाद्यांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला आहे, त्यामुळे आपल्याकडे जो इतिहासाचा अभिमान निर्माण व्हायला हवा तशा पद्धतीने तो मांडला जात नाहीये. सामाजिक सौहार्द बाळगलं जावं म्हणून काही गोष्टींकडे मुद्दाम कानाडोळा केला जातोय, काही गोष्टींचं गौरवीकरण केलं जातंय, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. जसं आपल्याकडे राजवाड्यांनी म्हणलेलं की इतिहास संशोधनाला थोडं राष्ट्रतेज आणि राष्ट्राचा अभिमान ह्याची त्याला एक जोड असली पाहिजे, असं जे राजवाड्यांचा एक विचार होता, तसाच मुंशींचा विचार होता. परंतु त्यामध्ये ऐतिहासिक तथ्यांची तडजोड होऊ नये, माझ्या वैचारिक कल कुठे आहे, ह्यामुळे आपलं संशोधन दूषित होऊ नये याच्याकडे त्यांचा कल होता. म्हणूनच त्यांनी ढाका विद्यापीठाचे निवृत्त कुलगुरू आर.सी. मुजुमदार यांची भारताच्या संपूर्ण म्हणजे वैदिक काळापासूनच्या इतिहासापासून आतापर्यंतच्या कालखंडापर्यंत, तेव्हापर्यंतच्या 50 सालापर्यंतचा हा पूर्ण एक आलेख पूर्ण मांडला जावा, यासाठी त्यांनी भारतीय विद्याभवन तर्फे या प्रकल्पाची एक रूपरेषा आखली. आणि त्यानंतर त्यांनी आर.सी. मुजुमदारांना संपूर्ण ती सूत्र सोपवली. मुंशी स्वतः इतिहासकार होते, पण त्यांना हे माहिती होतं की विद्वत्तेचा मान कसा राखायचा. 44 साली हा प्रकल्प सुरू झाला. साधारणपणे एक खंड 500 पाने असेल असं त्याचं स्वरूप ठरवलं होतं, पण त्याचे कुठलेच खंड 500 पानात संपलेले नाहीत. 11 खंडाचा तो इतिहास आहे. आणि ह्यामध्ये मुंशी अतिशय स्वतःहून काय म्हणतात वैयक्तिकपणे लक्ष घालून हा सगळा प्रकल्प पाहत होते. त्यानंतर स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्याच्या आसपास काही अशा घडामोडी घडल्या की ज्याच्यामधून आपण इतिहास लिहिला जावा असं अनेकांच्या डोक्यात यायला लागलं. मग त्याच्यामध्ये इंडियन हिस्ट्री काँग्रेसतर्फे काही प्रयत्न झाले. भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर काही इतिहास मांडायचं ठरवलं. शिवाय राजेंद्र प्रसाद यांनी स्वातंत्र्याच्या आधी काही एक संकल्पना मांडली होती. असे 3 मुख्य प्रकल्पांचा त्यावेळेस विचार चालू होता. त्यांची नियुक्ती पण झाली, जो भारत सरकारचा प्रकल्प होता. गंमत अशी झाली की त्यांनी काही एक ठराविक पद्धतीने मांडणी करायला किंवा अभ्यास पुढे आणायला सुरुवात केली. त्यावेळेस त्यांचे
त्यावेळेसचे जे काही त्यांच्या वरचे जे अधिकारी असतील, काही सहयोगी इतिहासकार असतील, त्यांच्याशी त्यांचे मतभेद झाले आणि त्यातून ते त्या सरकारी प्रकल्पातून ते बाहेर पडले. त्यावेळेस असं झालं, ऑलरेडी 44 साली भारतीय विद्याभवनचा प्रकल्प सुरू झाला होता. तर त्यावेळेस त्या सरकारी प्रकल्पातल्या काही लोकांचं म्हणजे असं थोडं म्हणणं झालं की आपला हा प्रकल्प आणि भारतीय विद्याभवनचा प्रकल्प यांनी एकत्र म्हणून जर काही काम केलं तर त्यावेळेस एका अधिकाऱ्यांनी असं हेटाळणीच्या सुरात म्हटले की तो भारतीय विद्याभवनचा इतिहास आहे ना, तो शाळकरी मुलांना ठीक आहे, तेवढा तितपतच त्याची योग्यता, असं त्याने थोडे कुत्सित असे उद्गार काढले. आणि काय म्हणायचं, नशीब म्हणा किंवा मुंशींनी काय, कदाचित मुंशींनी ती पावलं ओळखली असतील म्हणा. सरकारी प्रकल्प त्यामुळे 50-52 साली साधारण सुरुवात झाली. 77 सालापर्यंत त्याचे 2 खंड प्रकाशित झाले होते. भरपूर इतिहासकार, सरकारी अधिकारी बरंच काही केलं, कागदी घोडे नाचले, पण आउटपुट होतं 2 खंड. आणि 77 साली जेव्हा कन्हैयालाल मुंशी स्वतः हयात नव्हते, ते 71 साली त्यांचं निधन झालं. 77 साली सुदैवाने आर.सी. मुजुमदार हयात होते, ते वयाच्या 90च्या आसपास होते आणि 11वा खंड प्रकाशित झाला 77 साली. म्हणजे सरकारी प्रकल्प असून जो झाला नाही आणि एका शिक्षण संस्था किंवा ट्रस्टच्या दृष्टीने जो प्रकल्प उभा राहिला, तो केवळ इच्छाशक्ती, विद्वत्तेचा सन्मान आणि विद्वत्ता प्रकट व्हावी यासाठी त्यांना जी मोकळीक द्यावी लागते ती कन्हैयालाल मुंशींनी दिली. सरकारी प्रकल्पात ते होऊ शकलं नाही. आर.सी. मुजुमदारांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये कन्हैयालाल मुंशींबद्दल इतकं गौरवाने लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी लिहिलेलं आहे की मी मुंबईला प्रकल्पासाठी गेलो होतो, माझी तब्येत खराब झाली. कन्हैयालाल मुंशींनी सांगितलं, हरकत नाही, तुम्हाला इथल्या अन्नाचा हवामानाचा त्रास होत असेल, तुम्ही कलकत्त्याहून काम करा. त्यांना एक लेखनिक दिला, त्यांनी कलकत्त्यातून बरंचसं काम केलं. आणि पुढे एक वेळ अशी आली, आर.सी. मुजुमदारांची गांधीजींबद्दल काही एक कठोर मतं होती. स्वतः आर.सी. मुजुमदार स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित होते, त्यांनी अनेक गोष्टी जवळून पाहिल्या होत्या. आणि कन्हैयालाल मुंशी हे अगदी मनापासून गांधींचे अनुयायी होते, गांधींसोबत त्यांनी खूप काम केलेलं. आता प्रकल्पाचे मुख्य संपादक आहेत आर.सी. मुजुमदार आणि त्यांचे एक प्रकारे पॅटर्न आहेत कन्हैयालाल मुंशी. तर जेव्हा ते ड्राफ्ट लिहून पाठवायचे, मुंशींच्या नजरेखालून सगळं जायचं, तर मुंशींनी ते वाचलं आणि ते खूप हे होते की त्यांना स्पष्टीकरण लागायचं की हे काम आणलं. तर त्यांनी मुजुमदारांना बोलवून घेतलं. मुजुमदार त्यांच्याकडे गेले आणि त्यांना विचारलं की तुम्ही असं जे काही लिहिलंय ते कशाच्या बळावर लिहिलं. तर आर.सी. मुजुमदारांनी त्यांच्याकडे असलेले सगळे पुरावे किंवा त्यांची मतं कशावर तयार झाली त्याची संपूर्ण मांडणी त्यांच्यासमोर केली. आणि गंमत अशी की ज्या माणसाला आपण एकदम गुरुस्थानी मानतोय, आदरस्थानी, परम आदरचं स्थान आहे, अशा व्यक्तीबद्दल जर काही प्रतिकूल मत असेल तरीही माझ्या विचारसरणीपेक्षा त्या संपादकाचा विद्वत्तेचा अधिकार मोठा आहे हे कन्हैयालाल मुंशींना मान्य होतं. त्यांना कुठलीही आडकाठी केली नाही. असं एक मोठ्या विशाल हृदयाच्या व्यक्तिमत्वाने इतिहास लेखनासाठी केलेला हा प्रचंड मोठा प्रकल्प, जो विचारसरणीच्या कलामधून, बायसमधून मुक्त असावा याच्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मला असं वाटतं की सांस्कृतिक योगदान तर त्यांचं खूप मोठंच आहे, पण एक प्रकारे असा मुघलांचं गौरवीकरण करणार असेल किंवा वसाहतवाद्यांचं गौरवीकरण करणार असेल, ह्याच्यापासून पुढे येणारा इतिहास हा सुद्धा त्यांच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचाच एक प्रयत्न होता. त्यामुळे आजचा योग हा इतिहास, साहित्य ह्या दृष्टीने मला खूप विशेष वाटला. म्हणून त्या निमित्ताने थोडंसं माझं मनोगत व्यक्त करावंसं वाटलं. मला ही संधी मिळाली आणि इतका मोठा सन्मान, त्याच्यामुळे जबाबदारी वाढलेली याची मला जाणीव आहे. तर या निमित्ताने मला इथे माझा सन्मान झाला, याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.